मित्रांनो, सर्वांना नमस्कार. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. राजकीय इच्छाशक्ती हा लोकशाहीमध्ये अतिशय महत्त्वाचा घटक मानला जातो. आणि भारताच्या लोकशाही इतिहासामध्ये जर पाहिलं तर नेहमीच लोकशाही ही राजकीय लोकांच्या इच्छाशक्तीला किंवा राजकीय लोकांच्या इच्छाशक्तीपुढे नेहमीच नतमस्तक राहिलेली आहे, तिचा गुलाम राहिलेली आहे. त्याचं कारण असं की ज्यावेळेस राजकीय लोक लोकशाहीच्या पुढे नतमस्तक होतात त्यावेळेस लोकशाही अर्थात आपण भारताचे लोक राजकीय लोकांची निवड करत असताना बाई, बाटली, नोट है ना आणि जात यामध्ये गुंतलेला असतो. आपण बाई, बाटली, नोट आणि जात यांच्या पुढे नतमस्तक असतो ज्या वेळेस हेच पुढारी आपल्या पुढे नतमस्तक व्हायला येतात. आणि प्रॉब्लेम असा तयार होतो की निवडणुकीचा कालावधी निघून गेल्याच्या नंतर ज्यावेळेस ते निवडून येतात त्यावेळेस 5 वर्ष जनतेलाच त्यांना नतमस्तक व्हावं लागतं. ही भारतीय लोकशाहीमध्ये चालत आलेली वर्षानुवर्षाची परंपरा आहे. ही परंपरा मोडणं काळाची गरज आहे. अन्यथा राजकीय लोकांनी त्यांची महत्त्वाकांक्षा तुमच्यासाठी बदलावी इतकं पॉवर तुमच्यामध्ये भारताच्या राज्यघटनेनं जरी दिलेला असला तरी तो पॉवर ह्या पॉलिटिकल पार्टीजनी राजकीय लोकांनी मारून टाकलेला आहे, त्यांच्या हातामध्ये ठेवलेला आहे. कारण त्यांना हे माहिती आहे की 5 वर्ष आपण ह्यांना कितीही जरी गुलामाप्रमाणे वागवलं तरी ज्यावेळेस आपण मतदान मागायला जातो त्यावेळेस नोट समोर केली, दारूचा घोट समोर केला आणि बाटली समोर केली की हे आपल्यापुढं नतमस्तक होतात. याची त्यांना मागच्या 60 वर्षापासून प्रचिती झालेली आहे. त्यामुळं राजकीय लोकांची महत्त्वाकांक्षा जर बदलायची असेल तर स्वतः प्रथमतः लोकांना बदलावं लागेल. आपण नुसतं रोज आम्ही भारताचे लोक म्हणून बोंब मारून फायदा नाही. आपण ज्या लोकांना आपले प्रतिनिधी म्हणून पाठवत आहोत हे प्रतिनिधी खरंच आपल्या समस्या सोडवण्यासाठी नैतिक आहेत का? कारण आजकाल राजकारणामध्ये नीतिमान लोकांचा वावर फार कमी झालेला आहे. चोर, लुटेरे, दंगलखोर अशाच लोकांचा राजकारणामध्ये प्रभाव जास्त आहे. त्यामुळे सामान्य लोकांच्या प्रश्नाची, सामान्य लोकांच्या भावनांची, सामान्य लोकांच्या जीवन आणि मरणाची त्यांना चिंता कमी असते. त्यांना मोठ्या लोकांच्या जगण्याची, मरण्याची आणि एकंदरीतच त्यांच्या विकासाची चिंता जास्त असते. सामान्य माणसाचं जे व्हॅल्यू आहे हे त्यांच्यासाठी नोट आणि बाटली इतकंच मर्यादित झालेलं आहे. त्यामुळं आपण जोपर्यंत नोट आणि बाटली आणि जात पाहून किंवा घेऊन मतदान करणं बंद करणार नाही तोपर्यंत राजकीय लोकांची राजकीय महत्त्वाकांक्षा बदलणार नाही. त्यांना जर त्यांची महत्त्वाकांक्षा बदलायची असेल, तुम्हाला जर राजकीय लोकांची महत्त्वाकांक्षा बदलायची असेल तर ते हत्यार तुमच्याकडं आहे, ते म्हणजे होट. मतदान करत असताना आपण जर चुकीच्या माणसाला मतदान केलं तर काय होतं याचा अनुभव मागच्या 40 वर्षापासून मराठा लोक घेत आहेत. आणि त्याच्या अगोदर 1972 पासून मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं म्हणून 14 वर्ष बौद्धांनी पण घेतलेलं आहे. ना मराठवाडा विद्यापीठाला नाव मिळाल्याच्या नंतर बौद्धांना त्याच्यामध्ये अक्कल आली, ना मराठा लोक आतापर्यंत सुधारले. मला अपेक्षा आहे की दोघंही यापुढे सुधारतील. आपण जे लोक निवडून पाठवतो हे लोक चुकीचे निवडून पाठवतो म्हणून आपले प्रश्न मार्गी लागत नाहीत. या देशाच्या पार्लमेंटमध्ये
2014 ते 2019 या 16व्या लोकसभेच्या कालावधीमध्ये यांना 370 बिल पास करायला वेळ होता. काश्मीरमध्ये जे 370वं बिल होतं ते हटवण्यासाठी वेळ होता. 2014 ते 16 ह्या कालावधीमध्ये भारताच्या संसदेने 133 बिल पास केलेले आहेत. म्हणजे हे 133 बिलं नेमकी कोणती कोणती होती त्यावर वेगळी चर्चा करणं अजून काळाची गरज आहे. आणि 2019 पासून जी 17वी लोकसभा चालू झाली, या 17व्या लोकसभेमध्ये 2019च्या नंतर 2023 पर्यंत 130 बिलं आजपर्यंत पास झालेत. म्हणजे टोटल 16वी आणि 17वी लोकसभा BJPच्या हातामध्ये होती. म्हणजे भारत सरकार जे आत्ता मोदीच्या नेतृत्वात काम करत आहे, यांनी आत्तापर्यंत 263 बिलं भारताच्या पार्लमेंटमध्ये पास केलेले आहेत. पण ह्या 263 बिलांपैकी एक सुद्धा बिल मराठा आरक्षणाचं आपण संसदेमध्ये मांडावं असं कुठल्याही खासदाराला वाटलं नाही, किंवा कुठल्याही महाराष्ट्रातल्या केंद्रातल्या मंत्र्याला वाटलं नाही की आपण 263 पैकी आपल्या राज्याचं एखादं तरी बिल पार्लमेंटमध्ये मराठा रिझर्वेशन संदर्भात मांडावं, अशी त्याची महत्त्वाकांक्षा कधीही झाली नाही, अशी त्याला बुद्धी कधीही सुचली नाही. याचं कारण असं आहे की पॉलिटिकल इच्छा, महत्त्वाकांक्षा जी आहे ही ज्यावेळेस आपल्या पायाशी लोटांगण घालत असते मतदान मागताना, त्यावेळेस आपण बाई, बाटली आणि जातीला लोटांगण घालतो. आणि ज्यावेळेस आपण राजकीय महत्त्वाकांक्षा नसताना राजकीय लोकांपुढं लोटांगण घालतो, त्यावेळेस ते मात्र आपल्याकडं लक्ष देत नाहीत. त्यामुळं राजकीय महत्त्वाकांक्षा जी आहे, मराठा रिझर्वेशन असो किंवा कुठलाही बिल असो, देशातली कुठलीही समस्या असो, जर राजकीय लोकांनी तिला महत्त्व दिलं, तर ती महत्त्वाकांक्षा त्यांच्या मनामध्ये जर निर्माण झाली, तर ते बिल पास करण्यासाठी फक्त 2 दिवस लागतात पार्लमेंटला. 2 दिवसामध्ये, 1 दिवस लोकसभा, 1 दिवस राज्यसभा आणि तिसरा दिवस समजा आपण राष्ट्रपतीपर्यंत ते बिल पाठवू. 3 दिवसामध्ये देशातल्या प्रत्येक समस्यांचं समाधान होण्याचं सामर्थ्य आणि कौशल्य भारताच्या राज्यघटनेने भारताच्या पार्लमेंटला दिलेलं आहे. पण भारताच्या पार्लमेंटमध्ये जे आपण गाढवं पाठवतोय ना, या गाढवांमुळं आपल्याला आपल्या आईवडिलांना, शेतकऱ्यांना, मजुरांना मुकावं लागतं, त्यांना आत्महत्या करावी लागते. कारण माणसं मेल्याशिवाय इथे आजपर्यंत कधीही राजकीय नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा प्रेरित झाल्या नाहीत. आम्ही ज्यावेळेस सरणावर चढतो त्यावेळेस ते धरणावर उभे राहून मुततात. त्यामुळे आम्ही सरणावर जाण्याआधी जर हा विचार केला की राजकीय महत्त्वाकांक्षाच सरणावर नेऊन ठेवू, राजकीय लोकांची महत्त्वाकांक्षाच आपण जर एक दिवस सरणावर नेऊन ठेवली, तर नक्कीच या देशातल्या डेमोक्रेसीला उज्ज्वल भविष्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी शीलवान, चारित्र्यवान, समाजाच्या प्रश्नांची जाणीव असणारी लोक देशाच्या पार्लमेंटमध्ये गेली पाहिजेत. आपण ज्यावेळेस देशाच्या पार्लमेंटमध्ये गाढव पाठवतो, त्यावेळेस आपल्याला त्यांच्या लाथाच सहन कराव्या लागतात. त्या व्यतिरिक्त आपल्या पदरामध्ये दुसरं काहीच पडत नाही. 30-30, 40-40 वर्ष आंदोलन करून जर प्रश्न सुटत नसतील, तर मग आपण ही लोकशाही चालवतो कशासाठी? पार्लमेंट चालवतो कशासाठी? विधानमंडळ चालवतो कशासाठी? सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट कशासाठी एवढा सगळा खर्च आपण पेलतोय, टॅक्स भरतोय? हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. कुठेतरी लोकशाहीचा चुकीचा वापर चुकीच्या लोकांच्या हातामध्ये गेल्यामुळं होतोय काय, यावर सुद्धा आपण चिंतन करण्याची गरज आहे. आज जरी आपलं शरण रचलं जात असलं, तरीही मरण्याच्या अगोदर राजकीय इच्छा आणि आकांक्षा मेलेल्या लोकांना सरणावर चढवायची ताकद तुमच्या हातामध्ये आहे. आणि ती ताकद म्हणजेच मतदान होय. ते फक्त जातीला आणि धर्माला, वंशाला, लिंगाला किंवा नोट आणि बाटलीला घेऊन देऊ नका. खरंच तुम्हाला तुमची जर प्रश्न सोडवायचे असतील, तर तुमचे योग्य प्रतिनिधी
देशाच्या पार्लमेंटमध्ये पाठवा. आज मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 2014 पासून ते 2023पर्यंत 263 बिल भारताच्या पार्लमेंटनी पास केले. तुम्हाला आठवते का कुठल्या तरी बिलाच्या वेळेस कुठल्या तरी समुदायाने, कुठल्या तरी राज्यातल्या कुठल्या तरी जातीने की बाबा हे बिल पास करा म्हणून भारताच्या पार्लमेंटला फोर्स केलेला आहे? 1000 दिवस, जवळपास 1 वर्ष का 1.5 वर्ष शेतकऱ्यांनी आंदोलन मोर्चे केले दिल्लीमध्ये, तरी त्यांचं बिल पास झालं नाही. कारण राजकीय इच्छाकांक्षाच नाही, महत्त्वाकांक्षाच नाही, लोकांच्या प्रती ते जबाबदेहीच नाहीत. त्यांना माहिती आहे की आज जरी आम्ही यांना कुत्र्यासारखं जरी वागवलं तरी हे उद्या आमच्याकडेच येणार. त्यामुळं राजकीय लोकांना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपण आपलं जे हतियार आहे मतदानाचं ते योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी वापरणं फार गरजेचं आहे. एकही मोर्चा, आंदोलन, उपोषण काहीच न करता भारताच्या पार्लमेंटनी 2014 ते 2023मध्ये 263 बिलं पास केलेत. म्हणून मला सांगायचं आहे, आज 40 वर्ष झालं मराठा समाज लढतोय, झगडतोय, मरतोय, जगतोय, आत्महत्या होत आहेत, तरीही आपलं एक बिल या देशाच्या पार्लमेंटमध्ये आणणारा एकही मेंबर ऑफ पार्लमेंट, एकही मिनिस्टर आपल्याला निवडून देता येत नाही. ही आपली सर्वात मोठी शोकांतिका आहे. आणि याचंच उत्तर एकच आहे, सरकारने जर आता नीट दिलं तर घ्या, नाहीतर येणाऱ्या लोकसभेमध्ये सरकारला स्मशानभूमीत पाठवा. हाच एकमेव तुमच्याकडं पर्याय आहे. स्वतःच्या जीवाशी खेळू नका, आपल्या लोकांना मारू नका. लोक आपली जिवंत राहिली तर आपण आत्तापर्यंत आपल्या लोकांच्या, मेलेल्या लोकांचा बदला घेऊ शकतो. 2024ला वेळ अजून गेली नाही, फक्त सावध व्हा. 2024 तुमच्या हातात आहे. देशाच्या पार्लमेंटमध्ये बहुसंख्येनं आपली उमेदवार पाठवा आणि हे बिल 40 वर्ष तुम्हाला लागलं असेल, पण 2 दिवसामध्ये हा प्रश्न मार्गी लागेल आणि मराठा आरक्षण मिळून जाईल. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.